12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती तसेच कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम स्थानिक महिला आमदार सई डहाके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। सई डहाके यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून व प्रचंड संख्येने उपस्थित हित चिंतकांनाही मरणोत्तर नेत्रदानाचे आवाहन करून सई डहाके यांनी आपला वाढदिवस साजरा केला। 12 फेब्रुवारी रोजी सई डहाके यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी सुरुवात सकाळी 9 वाजता पांजरपोड गोरक्षण संस्था येथे सई डहाके यांच्या हस्ते गोपूजनाने करण्यात आली। त्या प्रसंगी उपस्थित सर्व कार्यकर्ते व हित चिंतकांनी देखील गोपूजन करून गोरक्षणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पांजरपोड संस्थेची माहिती करून घेतली। त्यानंतर स्वतः प्रकाश डहाके यांच्या दूरदृष्टीतून व अथक परिश्रमातून तयार झालेल्या स्वर्गीय प्रकाश डहाके वन पर्यटन केंद्र येथे सर्व सदस्य व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून वनसंपत्तीच्या वृद्धीचे व संरक्षणाचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजामधील कृषक भवन येथे विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा, डॉक्टर्स असोसिएशन कारंजा, रेटिना सर्जन डॉक्टर स्वीटी विठ्ठल गोटे, दहातोंडे, दिशा इंटरनॅशनल आय ग्रुप व पॅथॉलॉजी संघटना कारंजा यांच्या सहयोगाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता आयोजित कार्यक्रमाला कारंजातील सर्व नामवंत डॉक्टर्स, प्रतिष्ठित नागरिक व अनेक हित चिंतक उपस्थित होते। या आरोग्य तपासणी शिबिरात अंदाजे 2500 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली। त्यांना मोफत आय ड्रॉप औषधी व 1800 लोकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। 200 रुग्णांची सामान्य आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी वाटप, ECG व रक्त तपासणी करण्यात आली। या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील सई डहाके यांच्या समर्थकांनी शुभेच्छा देण्यासाठी फार मोठी गर्दी केली होती। यावेळी डहाके यांनी सर्व कार्यकर्ते व हित चिंतकांचे आभार मानले। फार आनंद होतोय की आपल्यासोबत आज बसंतवाणी परिवार आहे। यांनी मरणोत्तर आपल्या घरून नेत्रदान केलंय आणि कुठल्या तरी 2 लोकांना यांनी दृष्टी दिली आहे। आज आदरणीय ताईंनी पण नेत्रदानाचा संकल्प केलाय। मरणोत्तर त्यांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेतलाय। कोणाचंही आपण मरणोत्तर जर नेत्रदान केलं तर एक व्यक्ती 2 लोकांना दृष्टी देऊ शकतो। कारंजातून मोठ्या प्रमाणात नेत्रदान हे केल्या जातात आहे। जेव्हा पण कुठली मृत्यू होते तर 6 ते 8 तासात आपण मरणोत्तर नेत्रदान करू शकतो। त्याच्यासाठी अमरावतीतून टीम येते आणि नेत्रदान करून घेते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।